ही घटना साधारणपणे 27-28 वर्षांपूर्वीची आहे. रत्नागिरी खेडमधील एका MBBS डॉक्टरांच्या बाबतीतील ही सत्यकथा आहे. खेडमध्ये मनोहर नाईक यांचा स्टेज शो होता. आजार आणि त्यावरचे उपाय यांची उत्तम जाणकारी असणाऱ्या या डॉक्टरांचा हिप्नॉटिझमवर विश्वास नव्हता. तेव्हा किंबहुना आजही अनेक डॉक्टर्स, वैज्ञानिक हिप्नॉटिझमला स्यूडो सायन्स असे मानतात. हिप्नॉटिझम हे फसवणूक करणारे तंत्र आहे हे सिद्ध करण्यासाठी व्हॉलंटियर म्हणून खेडमधील हे डॉक्टर स्टेजवर गेले. मन एकाग्र करण्यासाठी मनोहर नाईक यांनी दिलेल्या साऱ्या सूचना त्यांनी योग्य प्रकारे पाळल्या. ते कधी संमोहित झाले हे त्यांना कळलेच नाही. संमोहनाच्या जाळ्यात अडकल्यानंतर पुढे जवळजवळ 1.5 तास हे स्टेजवर खेळत गात नाचत होते. कारले त्यांना कडू वाटत नव्हते. मनोहर नाईकांच्या सूचनेप्रमाणे ते सारे काही करीत होते. कार्यक्रम संपल्यावर तेवढ्या वेळात त्यांनी नेमके काय केले हे ते विसरले होते. हिप्नॉटिस्ट तुमच्या अंतर्मनाचा ताबा घेत असतो. मनाचा 90% किंबहुना त्याही पेक्षा जास्त भाग हा अंतर्मनाचा असतो. त्याची ताकद किती असते हे अजूनही अचूक समजलेले नाही. मन जेव्हा एखादी सूचना स्वीकारते, त्यावर विश्वास ठेवते, तेव्हा अविश्वसनीय वाटतील अशा घटना घडू शकतात. तुम्ही डॉक्टरवर विश्वास ठेवता तेव्हा साखरेची गोळीही रुग्णाला आजारातून मुक्त करते. सलाईनची इंजेक्शन्स देऊन पुढील पायरीवरील कॅन्सरची लक्षणे नाहीशी झाल्याच्या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. योग्य सूचना प्रभावीपणे देण्यात आल्या, अंतर्मनाने त्या स्वीकारल्या तर शरीर हव्या असणाऱ्या जैवरासायनिक प्रतिक्रिया देऊन दुखण्यातून मुक्ती मिळत असते. अर्थात त्यासाठी सूचना देणाऱ्यावर आणि त्याच्या सांगण्यावर विश्वास असायला हवा. ही अंधश्रद्धा नाही. डॉक्टरवर तो देत असलेल्या औषधांवर तुमचा विश्वास नसेल, तुमच्या मनात शंका असतील तर तुम्हाला बरे वाटणे शक्य नाही. मन म्हणजे नेमके काय याची अचूक व्याख्या अद्याप करता आलेली नाही, पण प्रत्येकाच्या आत खोलवर कुठेतरी ते दडलेले असते. बदल घडवण्यासाठी योग्य शब्दात देण्यात येणारी एखादी सूचना सुद्धा मनाला पुरत असते. शरीराची अवस्था मन ठरवीत असते. वार्धक्य येण्याआधीच मनाला चिरतारुण्याची सूचना देता यायला हवी. डॉक्टर दीपक चोप्रांच्या एजलेस बॉडी टाइमलेस माइंड या पुस्तकात त्याचा तपशील देण्यात आला आहे. मन म्हणजे काय हे अद्याप पूर्णपणे कळलेले नाही, पण याविषयी जेव्हा काहीच माहीत नव्हते तेव्हा बाहेरची बाधा, झाडाने झपाटणे, भूते खेते यावर माणसे विश्वास ठेवीत असत. हिंदू धर्मातील काही माणसे ग्राही नावाची राक्षसीण माणसाचं चांगलं मन स्वतःकडे ओढून त्याला वेड लावते, झपाटते असे मानले जात असे. त्या न दिसणाऱ्या शक्तीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी नवस करण्याची, बळी देण्याच्या प्रथेची सुरुवात झाली असावी. सारी सुखदुःखे मनाच्या तळातून वर येत असतात. यामागचे सत्य समजून घ्या. मनाला संतुलित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते सारे करा. पाश्चात्यांना यांची जाणीव झाल्यामुळे त्या देशातील अनेक माणसे ध्यान करतात. हे आपल्याला माहीत आहे का? धन्यवाद.